नमस्कार मित्रांनो, मी सोनू जाधव आणि तुम्ही पाहत जाधव व्लॉग 2026। तर आज आम्ही आलेलो आहे हनीव लोधायला, कारण पाणी भरपूर आल्यामुळे आम्ही आज हनीव लोधायला आलेलो आहे। तर पहिलं झोलण्यात बघू किती हनीव आले। हे दाखव रे, बघा रे। हे बघा, भरपूर असं काही हनीव आले 101 आणि लास्टपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघू शकता। भरपूर हनीव असं आम्ही लोधणार आहोत काय। आणि मस्त असा व्ह्यू आहे, बघू शकता। माझा फोन आता फुटल हा पाण्यामध्ये। हा बघा किती खोल आलेलं आहे। माझ्या युट्यूब चॅनल टाकेल व्हिडिओ, मग तू काढू दे। कॉपी आणि कॉपीराइट दिन तुला असं। आणि नदीला पण भरपूर असं पाणी आलेलं आहे, बघू शकता तुम्ही। आमचा बांधारा पण बुडत आलेला आहे। उलटी कर। आणि आमचं शंकर आणि रामा आता उतरणार आहेत मच्छरदाणी घेऊन। माझी झोपायची मच्छरदाणी आहे रे, नीट करा। आणि आता बघू शकता कसं मच्छरदाणी घेऊन झोलता येत ती। आम्हाला खोल आहे तिकडे। आणि तिकडे कोणतरी आवाज देत आहे तिकडं। हे बघा, हे पोरगे आले वाले, कोणतरी पिकेला हाक मारते। पिके कोण असेल त्यांनी तिकडे तुला बोलवलेलं आहे। पिके मेला आहे, त्याची जबाबदारी आमची नाही। आणि हा आमचा पिके आहे, म्हणजे सगळ्यात छोटा म्हणजे हा आमचा पिके। पिके म्हणजे आमचा सासरा आहे तो। आता बघू किती या झोलण्यात आलेले आहेत। आता असे झोलना उचललेला आहे, बघू दिसत तर नाही पण बघू आता उचलल्यानंतर आलेले आहेत। हे बघा मस्त मस्त आलेत, हे बघा। आणि आम्ही नंतर रेसिपी पण बनवणार आहे। आणि इकडं पण जो पहिलं झोलण्यातलं हे बघू शकता तुम्ही। काय जास्त हनीव आणतच नाहीत, त्यांना जरा अंदाज नाही, नवीन आहेत वाटतं। हे दोघं मस्त चांगलं काम करतात। पण बदलून आता आम्ही इकडच्या साईडला आलेलो आहेत, हे बघू शकता। मी पाठी राहिलेलो आहे एकटाच, बाकीचे पुढे आलेले होते। हे बघा कसं दरड आहे, हे ठेव रे कडे। तिकडे बघा त्या साईडला दोघं जण आहेत, म्हणजे तिघ आहेत ह्याला बघून। आणि ह्यांनी इथं एक झोलणं आलेलं आहे बघा, कमी आहे। आतापर्यंत आम्ही एवढे हे हनीव पकडलेले आहेत, हे बघू शकता। अरे क्लिअर नाही रे, शांत दिलदार। ह्याला आम्ही काही खात नाही, आता आम्ही ह्याला पाण्यात सोडणार बघू। हे बघा आता कुठं गेला तो पण आम्हाला परत भेटेल। कोवाल्याची भाजी आहे आम्ही केवाले असं पण म्हणतो आमच्या भाषेत। तर तुम्ही ह्याला काय म्हणता कमेंटमध्ये नक्की सांगा। हा बघा, ह्याचं काय अजून मध खाऊन काही पोट भरलेलं नाही, तर अजून तो मध शोधते त्यात। बघा काठी घेऊन आता काय करतोय काय सांगू शकत नाही। अजून मध थोडासा राहिलं वाटतं, तर काही काठी घेऊन चाललंय। आतापर्यंत आम्ही हे एवढे पकडलेले आहेत, अजून आम्ही पकडणार आहेत 1 तासभर तरी आम्ही आहो। हे बघा, हे आहे दातवन, आम्ही दातवन बोलतो, तुम्ही कमेंट सांगा त्याला काय म्हणतात। परत एक वाम पण भेटलेली आहे छोटीशी। हे वाम कुठे आहे? वाम पण एक बारीकशी भेटलेली आहे।
ती नंतर तुम्हाला जर दिसली तर दाखवतो. आता ह्या साईडला आलेलो आहेत. आणि इथं काहीतरी मधमाशीचा पोला आढळलेला आहे वाटतं. बघूया. पिके बाजूला तू कसा येईल. आता खाली जाऊन बघणार आहे आपण काही कंडिशन आहे ती. ओके सर. हो. आणि इथं हे काही एवढं बाजलं आणि इथं मस्तपैकी मधाचा पोला आहे. मध आहे हे बघा. हे बघा मधाचा पोला. नाही आता आमचा निलेश काढणार आहे वाटते बोलते. हा निलेश वाघमारे हा बघू शकता. आता व्हिडिओ मध्ये त्याचं तोंड बघा नंतर कसं दिसते तो पण बघा. आणि आता आणि ड्रेसिंग कशी केलेली आहे ती बघू शकता. होय आत पण आहेत मधमाशी उठलेले आहेत. हात जातो पाना मी आणत हे बिग्या तू ना ये ले चप्पल. आणि हा बघा पाण्यात करून ठेवलेले आहेत मध खाण्यासाठी. काढत हे जालीम भरवलं माकी पिकी सगळ्या मारू त्या ना. चपला बिपला आधी त्या साईडला हे रामाने भरा हात. हे सुनील हे लिवायचे कारण मधमाशा उठल्या तर काही पालता येणार नाही म्हणून जरा पुढं घेऊन टाकलं. आणि तर आम्ही जरा असं लांब आहे. मासेमारी आहे आपल्याला कांद्याचा काही कोल्याचा काही. हे बघू शकता तिकडं पण आहेत. झूम करून दाखवतो 2 ठिकाणी. आता तिकडं पण आहेत त्या साईडला पण. आता कारण हरिण मस्त खायला आणि मस्त आता हनीव म्हणजे ह्याच महिन्यात भेटतं. हे बघू शकता इकडं 3 आहेत तिकडं 2 आहेत आणि आम्ही इकडं 6 जण आहोत. आणि खालती पण काही नदीला भरपूर जण असतील. खालती पण थोड्या वेळेला जाणार आहोत बघूया. आता आम्ही इकडं मध कसं काढतो निलेश वाघमारे त्याच्याकडे लक्ष देणार आहोत. अरे निलेश वाघमारे आता वरती आला. आता निलेश वाघमारेला काही जमत नाही तर आता रामाकोली इथं उतरलेलं आहे. हे बघा ड्रेसिंग बघा. हे बघ मध पाड मेर मध आणि मधमाशीचे मासे उठलेले आहेत हे बघू शकता. आणि आता आपल्याला पण चावू शकते म्हणून आपण लांब जाऊ शकतो. हे हा काय शिवाय देतोय तो पण आपल्याला माहिती नाही. आता हा बघा पालाला माहिती मधमाशा इथं उठलेले आहेत ते बघू शकतो. रामा काढ ती नाही वड्या लगेच वाटत नाही सगळा काढेन मग पकड बिकड खाता येऊ. हे बघा मध पण आहे. अजून एक पान पिके आहे झाड पिके पानाला रे. हे दाब हे बघा मध प्युअर मध माझ्या पण कानावर हे बघू शकता. अजून हवं
मगरचा लवड्या यायला नव्हतं का माहिती थांब हा वे, हात काढ हात काढ. तू काढ तुला नाही चावलं ती दगड काढ हे बघा खल भेटलेला आहे. हा खल म्हणजे मध खाऊन म्हणजे मध पूर्णपणे काढून घेतल्यानंतर आपण कुठला स्टीलचं भांडं किंवा जर्मलचं भांडं जर फुटलेलं असेल त्याला आपण हे गरम करून लावू शकतो. हे एमसीलपेक्षा पण डांबरेपेक्षा पण कठीण असतं. हे जर कुणाला माहीत असेल तर त्याने कमेंटमध्ये नक्की सांगा. आम्ही पण असं ट्राय केलेलं आहे म्हणून. आणि ते बोलत आहेत अजून का मध आहे, अजून कमी मध काढलाय वाटतं ह्या रामाने. तर सुनील बोलतोय मध आहे, पण आहे का नाही तर काय माहिती. खरोखर बोलतोय का. आणि जरा जास्तच भेटत आहे म्हणून आमच्या गडी धावपल करतात. हे बघू शकता. हे बघा, पण कचरा पण भरपूर आहे. एवढंच हनीसाठी एवढी मेहनत करायला लागते आमच्या या गाड्यांना. नदी साफ करायला लागला तर आम्हाला. परत आमचं झोलणं टाकायला सुरुवात केलेली आहे शंकर आणि रामायण. आता मस्तपैकी हनी मारलेलं आहे बघा. हनी आहेत, मासा आहेत. तुमच्या भाषेत याला काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा. कापाचे आहेत. बघू शकता पारदर्शी मासा आहे. तुम्हाला दाखवतो बघा. हे बघू शकता. मरून जाते. हे 500 किलो आहेत. जरा पारदर्शी मासा आहे. हे बघू शकता. आम्ही याला हनी बोलतात. तुम्ही काय याला बोलता कमेंटमध्ये नक्की सांगा. फॉलो नक्की करा. फॉलो शेअर धन्यवाद. त्या साईडला भेटत नाही म्हणून आम्ही पुढे आलेलो आहे थोडं. आता विचार चाललेला आहे पलीकडे जायचं. तिकडं पण कोणतरी हे करत आहे. हे बघू शकता तुम्ही. हे बघा भरपूर, कारण भरपूर जण इकडं आता नदीला आलेले असतील. आता आम्ही पण पलीकडे जात आहोत. आम्ही बंधाऱ्यावरनं जात आहोत. तुम्ही बघू शकता. तर थोड्या वेळा तिकडे बंधाऱ्यावर जाणार आहोत. आता इकडून जायचा प्रयत्न केला त्यांनी. आणि भरपूर पाणी असं आहे. अरे फोन भिजेल. आणि आता मोबाईलला तर बघू शकता. बघू शकता किती पाणी खोल आहे. हे बघू शकता. आणि हे दोघं दुसरं कोणतरी आहेत. हे बघू शकता. कारण आता हनी भरपूर येत आहे म्हणून हे सगळे नदीवर आलेले. अरे चल. हे बघू शकता. कारण हनी हे भाकरी बरोबर मस्त कालवण होतं. आणि रस्सा तर लयच भारी लागतं. बघू शकता एक असं वाकून जात. आता मी पण असं वाकलं तर मला पण व्हिडिओ काढता येत नाही. बघू शकता किती गच्चत न जावं. ते जाळी पण आहेत करवंदीचे. आणि आता वाटतंय मोबाईल भिजल मला वाटतंय. आता थोडा जरा मी व्हिडिओ बंद करतोय कारण पाऊस आहे भरपूर. कारण मोबाईल आपला वॉटरप्रूफ नाही. नाही पण थोडा आता व्हिडिओ काढतोच कारण पिशवी आहे वरती. बघू शकता. आणि इकडे पण दुसरं कोणतरी आहे. हे बघ. हा हॅलो.
आता आपण वरून तिकडं बांधाऱ्याच्या त्या साईडला होतो, आता ह्या साईडला आलेलो आहे. तो इकडं बघूया किती भेटते, कारण मध्ये व्हिडिओ बनवायला भेटलं नाही कारण पाऊस पण होता आणि भरपूर जाळी पण होती. हे बघा इकडं दोघं आहेत आणि तिकडं दोघं चाललेले आहेत आणि आम्ही इकडं दोघं आहोत. आता बघूयात. आणि त्या साईडला पण कोणतरी झोलला नाही, कोण आहेत ते माहिती नाहीत अजून, कारण स्पष्ट दिसत नाहीत. तिकडचं नाही रे, इकडचं तिकडं जा. होता कोणता शिवा मग ते खालवटा वर येत. आपण खात नव्हतं त्या जागा पसंत नाही म्हणून पुढे चाललेले आहेत अजून. हां, आणि आमचं पीक आहे सदूनच ते उड्यात मारत असतो. हा बघा, अरे वा वा, अरे वा, मस्तपैकी उडी मारत होतो. बघा झाड पण बुडतलेलं आहे तिकडची, फक्त एक झाड दिसत आहे मध्ये. इथून इकडं वरती येणार आहेत झोलणार झोलत. आणि हा चप्पल आता काढलेला आहे त्यांनी. हे साला वाघ मध्ये ते पण वरून खालती येत आहेत बघू. आणि पाणी पण भरपूर आहे. लांबून असं झोलना घेऊन यायला लागतं. अजून बघूया कितीपर्यंत जाते. जेवढा लांब जाऊ तेवढं चांगलं हनी येत असतं त्यात, बघू शकता. आणि हा पण त्या धोलण्याबरोबरच, म्हणजे तो पण एक मासा प्रकारचा आहे वाटतं. आणि हे दोघं विचार करत आहेत कुठे जायचं कुठे नाही. हे बघा काही बातचीत चालली त्यांची. आणि हे चाललेले आहेत वाटतं. बशी आणू भरूला हाती कुणा ते निघालं तर नाही बरं जाऊन कधी येतं आहे लाटर टाकलं नाही आणतोय मला विश्वास नाही आम्हाला तुम्हाला त्या झोडाचा बाहेर काढ रे. भरपूर हनी वालेले चला पण ते सुद्धा जा मग या काकीची घ्या आणि ह्याने बहुतेक मारत चाललेले आहेत. अरे ते मदत नाही बाबा नो ते जातात